आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जी काही प्ले स्टोअर असेल त्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एक ॲप आहे रेल वन. हे जे काही दिसत आहे ॲप इथं पाहू शकता, सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन. या ॲपवरती तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपल्याला इथून हे जे काही ॲप आहे ते ॲप आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं काही नो मागितलं जाईल, लोकेशनचं वगैरे अलाव परमिशन मागितलं जाईल, ते तुम्हाला द्यायचं आहे. ही जी काही माहिती दिलेली आहे छोटीशी, ही वाचून घ्या आणि त्यानंतर कंटिन्यूवरती आपलं जे काही असेल तर करून घ्यायचं आहे. युजर आय डी इथं जे काही रजिस्टर विथ रेल कनेक्टनं कनेक्ट करायचं आपल्याला. त्याच्यानंतर परत आपल्या इथं जे काही युजर आय डी आहे तो युजर आय डी आपल्याला इथं टाकायचा आहे आणि आपला जो काही पासवर्ड आता आपण सेट केलेला आहे तो पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून आपल्याला करून घ्या. इथं पाहू शकता, इथं आल्याच्यानंतर इथं रिझर्व करायचा असेल तुम्हाला प्लॅनिंग, म्हणजे तुमचं रिझर्व आरक्षित तिकीट काढायचं असेल, अनारक्षित काढायचं असेल किंवा प्लॅटफॉर्म तिकीट काढायचं असेल किंवा मोर ऑफरिंगमध्ये तुम्हाला इथं भरपूर स्टेटस चेक करायचं असेल, PNR कोच पोझिशन पाहायचं असेल, ट्रॅक ट्रेन तुमची कुठपर्यंत आहे चेक करायचं असेल, ऑर्डर फुर करायचं असेल, मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ह्याच्यामध्ये सुविधा देण्यात आलेल्या आहेत. रेल्वे ॲपमार्फत तुम्ही रिझर्व तिकीटसुद्धा असं इथं करू शकता. इथं 3 स्टेपमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं हे सांगितले. बाकीचे प्रोसेस तुम्हाला माहितीच आहे. अशा पद्धतीने हे तुम्ही या ॲपमार्फत 3% कमिशन हे तुम्ही घेऊ शकता.